पूजाच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत पौष्टिक मेथी पराठा। लहान मुलांसाठी टिफिनला असो की आपल्याला ट्रॅव्हलिंग साठी असो की सकाळच्या ब्रेकफास्ट साठी असो, मेथी पराठा हा खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे। तर आपण बघूया तो कसा बनवायचा। चला तर मग त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। हे घेतले आहे मी गव्हाचं पीठ, 2 वाट्या गव्हाचं पीठ। त्यानंतर ही आहे मेथी, ती आपण स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे। त्यानंतर आपण ओवा घेतला आहे, जिरं, तिखट, पांढरे तीळ, धने जिरे पूड, मीठ, हळद आणि हे आहे साधारण 5 ते 6 चमचे ऑइल। त्यानंतर 2 चमचे बेसन पीठ आणि हिंग। तर आपण हे सगळे पदार्थ एक एक करत सगळं गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करूया। ही आपण अगोदर घालूया मेथी, त्यानंतर आपण यामध्ये घालूया 2 चमचे तिखट, साधारण 2 चमचे तिखट घालूया। त्यानंतर 1 चमचा हळद, 3 चमचे धने जिरे पूड, त्यानंतर थोडंसं जिरं, थोडं आवश्यकतेनुसार चवीनुसार ओवा, ओव्यामुळे चव खूप छान येते। त्यानंतर तीळ, तुम्हाला जशी आवडत असेल तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर मीठ घालूया, चवीनुसार मीठ, आणि हे 2 टीस्पून आपण बेसन पीठ घेतलंय। हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊ। त्यामध्ये थोडंसं तेल घातलंय, 5 ते 6 चमचे साधारण तेल आहे हे। त्यानंतर याच्यामध्ये घालूया थोडंसं हिंग आणि हे सगळं घालून आपण याला मिक्स करूया। तर आपण सगळे जिन्नस मिक्स करून असं थोडं थोडं पाणी घालून त्याचा असं घट्टसर गोळा बनवून घेतला आहे। कणकेपेक्षा थोडा, आपण पोळ्या करण्यासाठी जी कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळून घेतलं आहे। त्यानंतर आपण त्याच्यावर थोडंसं तूप घालूया। थोडंसं तूप घालून त्याला पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊ। तुपामुळे त्याला चव खूप छान येते। तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही तेलही यूज करू शकता। आपण पूर्ण त्याला एक जीव करून घेतला आहे तूप लावून, आणि आपण आता त्याचे छोटे छोटे गोळे बनवून त्याची पराठा बनवून घेऊ। आपण हे कोरडं पीठ आहे, कोरडं पिठामध्ये आपण त्याला असं गुळवून त्याला थोडंसं लाटूया आणि थोडं पुन्हा ह्याच्यावर थोडंसं तूप घालूया, 1, 2, 3 थेंब। पुन्हा त्याला असं स्प्रेड करून त्याचा पुन्हा एक अशी लाटी बनवून घेऊ। त्यानंतर त्याचा एक पराठा बनवूया आपण। आता आपण हा पराठा बनवून घेतला आहे। तोपर्यंत आपण तवा गरम करायला ठेवला होता। आता तवा बऱ्यापैकी गरम झाला आहे, त्यावर आपण हा पराठा घालूया। जोपर्यंत या पराठ्याला वरतून थोडे थोडे बबल्स येत नाही किंवा त्याचा थोडासा कलर चेंज होत नाही तोपर्यंत त्याला आपण असंच ठेवूया। त्याचा एकदा थोडासा कलर चेंज झाला, तो शेकायला लागला की आपल्याला लगेच कळेल। त्यानंतर आपण याला पलटून घेऊ। तुम्ही बघू शकता तो खालून खूप छान प्रकारे शेकला जातोय। त्यानंतर आपण त्याला वरून थोडं तूप लावून
त्यानंतर पुन्हा एकदा आपण त्याला पलटून घेऊ. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे तो भाजला जातोय. दुसऱ्या साईडने पण आपण तूप लावून त्याला छान भाजून घेऊ. बघू शकता किती छान प्रकारे तो भाजला जातोय. हा आपला रेडी आहे पौष्टिक मेथी पराठा. लहान मुलांच्या टिफिनसाठी, सकाळच्या ब्रेकफास्टसाठी खूप हेल्दी आणि छान आहे. तुम्ही याला शेंगदाण्याच्या चटणीसोबत, मठ्ठ्यासोबत सर्व करू शकता. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.